आज आपण करूया तर डब्यासाठी पटकन होणारी चमचमीत अशी रस्सा भाजी। तर बटाटे आपण अगोदरच उकडून ठेवलेले आहेत, त्यामुळे भाजी अगदी आपली 10 मिनिटात बनवून तयार होते। तर त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की गॅस मिडियम करायचा आहे आणि आता यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे। तर तमालपत्र, मिरी, लवंग, शाही जिरं आणि इथे मी थोडीशी दालचिनी टाकून घेत आहे आणि 10 ते 15 सेकंद मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा, यामुळे फ्लेवर छान असा उतरतो। आणि आता इथे मी 2 कांदे असं बारीक कट करून घेतलेला आहे, म्हणजे चॉपरमध्ये बारीक असा करून घेतलेला आहे। तुम्ही असं बारीक कट करून घेतला तरी चालेल। आणि आता कांदा छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, हे पहा या पद्धतीने। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, यामुळे काय होतं कांदा पटकन आपला सॉफ्ट होतो आणि शिजलाही जातो। तर आता मीठ टाकल्यानंतर अजून 2 ते 3 मिनटं कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। हे पहा तुम्ही पाहू शकता थोडासा कलर चेंज होऊ लागलेला आहे। आणि आता एका टोमॅटोची ते मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात आणि ती कांद्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो। आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे। तर अर्धा चमचे ते मी गरम मसाला टाकून घेत आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा धन पावडर टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आणि इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेत आहे, यामुळे काय होतं आपल्या भाजीला कलर खूप छान येतो। आणि अर्धा चमचा काळं तिखट टाकून घेत आहे। आणि आता मसाले छान असं ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। हे पहा या पद्धतीने तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मसाले कमी जास्त करू शकता। आणि वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ती मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर काय होतं मसाले खाली आपले चिटकू शकतात आणि करपट वास लागू शकतो। आणि ते मी 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाणी गरमच टाकायचं आहे। तर 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला कट खूप छान येतो आणि चवही खूप छान येते आणि भाजी छान अशी एकजीव होते मसाल्यामध्ये। आणि आता मिक्स करून घेऊयात पाणी टाकल्यानंतर। फुल गॅसवर सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर यामध्ये आता बटाटे टाकून घ्यायचे। तर इथे मी रात्रीच 2 ते 3 बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवलेली होती, तर 1 तासभर आपल्याला ही बटाटी बाहेर काढून घ्यायची आहेत आणि नंतर हाताने अशी मी मॅश करून घेतलेली होती। तुम्ही अशी बारीक कट करूनही घेऊ शकता लहान मोठ्या साईजमध्ये। आणि आता ही बटाटी यामध्ये एकजीव करून घ्यायची मसाल्यामध्ये। आणि सर्वात शेवटी ती मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, त्या हाताने अशी क्रश करून घ्यायची आणि वरून टाकून घ्यायची, यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि भाजी आपली दिसायलाही खूप छान दिसते। तर आता मिक्स करून घ्यायची, हे पहा या पद्धतीने एकजीव करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं भाजी फक्त एकजीव करून घ्यायची आपल्याला, हे पहा या पद्धतीने। आणि आता तुम्हाला झाकण काढून दाखवते, तर आपली भाजी छान अशी एकजीव झालेली, हे पहा मसाले छान असा बटाट्यामध्ये उतरलेला आहे, तुम्ही जवळूनही पाहू शकता। आणि मी छान अशी पुरीबरोबर खाण्यासाठी दाटसर अशी रस्सा भाजी बनवलेली आहे। तुम्हाला कुस्करून खायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करू शकता। अगदी जवळूनही तुम्हाला दाखवते ही भाजी, तर या पद्धतीने नक्की करून पहा। पुरीबरोबर तर अप्रतिम लागते किंवा सकाळी घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी अगदी पटकन बनवून तयार होते। तर या पद्धतीने नक्की करून पहा। चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। FB आणि इंस्टावर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।